मित्रहो नमस्कार. उद्धव सेनेमधील अंतर्गत गटबाजी अजूनही संपण्याचं काही नाव घेत नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह उद्धव सेनेमध्ये दिसून आला. महत्त्वाचं म्हणजे आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे उद्धव सेनेनं महाविकास आघाडीतर्फे ज्या उमेदवाराला विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली होती त्या सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपला विजयाची वाट मोकळी करून दिली. मी नेहमी म्हणतो की विरोधकांमधील किती गद्दार लोक आहेत हे तुम्हाला याच्यावरून दिसून येईल. हे बाळ माने यांचं उदाहरण झालं. बाळ माने यांनी अनेक त्यांच्या पोटातील गोष्टी अनेक खदखदची होती ती बोलून दाखवली. त्यांच्यामध्ये त्यांची बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बाळ माने हे एकेकाळचे रत्नागिरीचे आमदार होते. त्यांना कसं संपवण्यात आलं आणि ते स्वतःहून कसे संपले याविषयी पण मला मी बोलणार आहे. तर मी सुरुवातीला उद्धव सेनेबद्दल बोलतो. उद्धव सेनेनं बाळ माने यांना उमेदवारी दिली आणि नितेश राणे आणि बाळ माने यांची भेट घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाळ माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे हा प्रकार फक्त काय रत्नागिरीतच झाला नाही. उद्धव सेनेच्या बाबतीत उद्धव सेनेचे जे कोणी उमेदवार होते त्यांनी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असा प्रकार झाला आणि मला वाटतं हिंगोली की कुठला तरी जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असा प्रकार झाला. त्यामुळे 3 उमेदवारांनी तर उद्धव सेनेच्या आपोआपच माघार घेतली. या तिघांवरही हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. संजय राऊत यांनी असाही आरोप केलाय की 150 कोटीला ही माघार घेण्यात आली. असा मोठा घोडेबाजार विधान परिषदेमध्ये झाला. मला महत्वाचं एक सांगायचं आहे, राजकारणातील घोडेबाजार हा काही नवीन नाही, पण आपले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे निष्ठावंत असले पाहिजेत. ते निष्ठावंत नाही, त्यांना कुठली तरी अशी पेटी दाखवली की ते भुलून तिकडे जातात. हा आपल्या पक्षाचा दोष आहे असं मला वाटतं. आता मित्रांनो, बाळ माने यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. बाळ माने यांना संपवलं कोणी आणि ते स्वतः त्यांचा वाटा होता संपवण्यामध्ये, या दोन्ही गोष्टी आपण बोलणार आहोत. मित्रांनो, बाळ माने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांचे वडील राजकारणात होते, त्यामुळे राजकारणाचा वसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाला. त्या काळात ज्यावेळी शिवसेना भाजप युती होती आणि म्हणजे कोकणामध्ये त्यांचं मोठं वर्चस्व होतं, त्या काळात भाजप हा शिवसेनेच्या बळावर वाढणारा पक्ष होता अशी त्याची अवस्था होती. त्या काळात बाळ माने आमदार झाले. आमदार झाल्यानंतर उदय सामंत यांनी राजकारणात प्रवेश केला. ते राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी ते राष्ट्रवादी एक संघ असलेल्या राष्ट्रवादीमध्ये होते. शरद पवारांनी त्यांचं कार्य बघून युवकांमधील त्यांचं स्थान बघून त्यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जो आता संगमेश्वर लांजा मतदारसंघ झालेला आहे त्या मतदारसंघामध्ये ह्यांनी बस्तान बसवायला सुरुवात केली. राजन साळवी शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांनी बस्तान बसवायला सुरुवात केली. बघा, हा मी लव ट्रँगल सांगतोय तुम्हाला, म्हणजे राजकीय ट्रँगल सांगतोय, लव ट्रँगल नाही म्हणता येणार त्याला. राजापूरमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेला जागा सोडण्यात येत होती. त्याच्या अगोदर ते गणपत कदम तिथे आमदार होते. त्यानंतर राजन साळवी गणपत कदम नारायण राणे यांच्यासोबत गेले. त्यामुळे शिवसेनेची ती सीट रिकामी झाली. ती सीट राजन साळवी यांनी त्याच्या अगोदरपासून त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. तिकडे संपर्क वाढवला होता. राजन साळवी हे तसे म्हटले तर रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते, पण त्यांनी राजापूरशी संपर्क वाढवला वगैरे वगैरे आणि तिथे मग त्यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं. रत्नागिरीमध्ये महायुतीची जागा होती भाजपच्या वाट्याला. तिथे परत एकदा बाळ माने यांना उमेदवार देण्यात आली. राष्ट्रवादीतर्फे उदय सामंत यांना उमेदवार देण्यात आले. उदय सामंत हे यांनी युवा महोत्सवाच्या माध्यमातून, ज्या काळात युवा महोत्सव खूप कमी भरायचे, त्या काळात त्यांनी युवकांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र केलं, कलाकारांना व्यासपीठ दिलं आणि त्यामुळे त्यांचा त्या काळात तरुणाईमध्ये जो ट्रेंड होता तो वाढत चालला होता. हे बघून त्यांना उमेदवारी दिली शरद पवार यांनी. हे सगळं झालं. मग उदय सामंत यांनी एक डील केली शिवसेनेबरोबर. ती डील अशी होती की राजन साळवी यांना जी आर्थिक मदत लागेल प्रचारासाठी वगैरे वगैरे
ती उदय सामंत त्यांना पुरवणार. त्याच्या बदल्यात त्यांचे जे मतदार आहेत रत्नागिरीमध्ये, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की जे हे आहेत राजन साळवी जे आहेत ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते, त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांचा वावर होता, त्यांचा होल्ड आहे रत्नागिरी मतदारसंघामध्ये. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही मतं असतील शिवसेनेची ती उदय सामंत यांच्याकडे वळती करायची. बघा, भाजपच्या पाठीत खंजीर घुसून शिवसेनेनं त्यांची मतं जी आहेत ती राष्ट्रवादीला द्यायची, म्हणजे उदय सामंत यांना द्यायची. त्याच्या बदल्यात उदय सामंत काय करणार, तर फंडिंग जे आहे ते राजन साळवी यांना देणार त्यांच्या प्रचारासाठी वगैरे वगैरे. हे डील झालं आणि मित्रांनो त्याच निवडणुकीमध्ये उदय सामंत निवडून आले, बाळ माने पडले आणि तिकडे राजन साळवी थोडक्या मताने पडले. आणि तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, बाळ माने पडले याच्या मागे बाळ माने यांची स्वतःची जी काही ही आहे, स्वतःचे काही खेळ आहेत राजकीय खेळ, ते सुद्धा कारणीभूत ठरले. काय असं काही नाही की उदय सामंत यांनी पाडलं आणि ते पडले. महत्वाचं म्हणजे बाळ माने ज्यावेळी आमदार होते त्यावेळी जनमानसामध्ये त्यांची इमेज सुद्धा वाईट होती. एक दोन म्हणजे मच्छीमारांचा काही प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, ते जर सोडले तर बाकीच्यांना वेळेवर कार्यक्रमात न येणे, काम करतो म्हणून सांगून हातवर करणे, असे अनेक प्रकार त्यांनी केले. कोणत्याही कार्यक्रमात ते 1-1.5 तासाशिवाय यायचेच नाही. सांगायचंच झालं मित्रांनो तर कोणतंही काम, आता एखाद्या त्यांनी कार्यकर्त्याला बोलवलं, वेळ दिली, तर त्यावेळी ते घरीच नसायचे. घरी असले तरी कुठे बाहेर गेलोय म्हणून सांगायचे वगैरे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं झालं की बाळ माने यांची मतं जरी शिवसेनेनं दुसरीकडे वळवली असली, राष्ट्रवादीला दिली असली, तरी सुद्धा बाळ माने यांच्याबद्दल लोकांमध्येच नाराजी होती. पण फक्त नाराजी होती म्हणून ते पडले असं नाही झालं, तर जो शिवसेनेनं पाठीत खंजीर बसला त्यामुळे ते पडले. कारण शिवसेनेची खूप मोठी ताकद कोकणामध्ये होती, आज सुद्धा आहे, पण ती ताकद वापरली जात नाही. मित्रांनो, हा झाला विषय बाळ माने यांचा. बाळ माने यांच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याचं बघून नंतर मग त्यांना भाजपने सुद्धा बाजूला केला. कारण ते 1-2 वेळा पडले नाहीत. एकदा तर नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी ज्यावेळी मोदींची लाट होती त्यावेळी मोदींनी सभा घेतली होती त्यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये, तरी सुद्धा ते पडलेच. अखेरीस त्यांना भाजपने डच्चू दिला. त्यामुळे निराश झालेल्या बाळ माने यांनी 2 वर्षापूर्वी या उद्धव सेनेमध्ये प्रवेश केला होता. आता उद्धव सेनेनं त्यांना तिकीट दिलं होतं, आता विधान परिषद निवडणूक आता सध्या ज्या सुरू आहेत त्यात, पण त्याने अचानक माघार घेतली नितेश राणे यांनी भेट घेतल्यानंतर. आता त्यांच्या बंदरच्या चर्चा काय झाली याच्यापेक्षा सुद्धा बाळ माने यांचं म्हणणं असं आहे की तिथे त्या ठिकाणी उद्धव सेनेची फक्त 54 मतं आहेत. ते मतं सुद्धा घोडे बाजारात विकली जात आहेत. महाविकास आघाडीतले जे इतर 2 घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस, ते आपला प्रचार करत नाही किंवा ते आपल्यामध्ये सामील नाहीत, ते वेगवेगळेच असल्याचं भासतंय. त्यामुळे 54 मताच्या जोरावर आपण निवडून कसा येऊ? त्यामुळे पराभव पत्करण्यापेक्षा, एवढा लाजिरवाणा पराभव पत्करण्यापेक्षा शरणागती पत्करलेली केव्हाही चांगली, असं स्टेटस त्यांनी बाळ माने यांनी ठेवलं होतं आणि ही शरणागती पत्करली. बाळ माने यांचं असं म्हणणं आहे की आपलं उद्धव सेनेमध्ये खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि तो कोणी केला तर विनायक राऊत यांनी सुद्धा जो घोडे बाजाराचा आरोप केला बाळ माने यांच्यावर, त्याला प्रत्युत्तर देताना बाळ माने यांनी असं म्हटलंय की माझ्यावर घोडे बाजाराचा आरोप करताना ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये पालघरमधील एका हॉटेलवर, रस्त्या शेजारच्याच एका हॉटेलवर कोणतं एवढं कोट्यावधीचं डील झालं शेवटच्या मजल्यावर बसून, ते आठवा विनायक राऊत. ते जर मी बाहेर काढलं तर तुम्हाला खूप तुमची वाईट अवस्था होईल. आता हे डील झालं की नाही आपल्याला माहिती नाही. आणि म्हणजे त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की इकडची जी निवडणूक होती कोकणातली लोकसभा निवडणूक, ती अगोदर झाली होती, अगोदर त्याच्यासाठी मतदान पार पडलं होतं आणि त्यानंतर पालघरचं मतदान होतं, तर तिथे डील करायला हे पुढे गेले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, डील झालं की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण विनायक राऊत आणि म्हणजे तळ कोकणामध्ये बघायला गेले तर प्रचंड मोठे वाद आहेत उद्धव सेनेमध्ये. आता उद्धव सेनेमध्ये खरोखर त्यांना असं म्हणावं लागतं की शिल्लक सेनेत म्हणावं लागतं, कारण खूप मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कमी झाले त्यांच्यातील वादाला कंटाळून. तर विनायक राऊत यांचा अनेकांशी वाद आहे. तसं बघायला गेलं
तर विनायक राऊत यांनी संपर्क स्वतःचा हे केलेला आहे, कमी केलेला आहे. लोकांमध्ये ज्या प्रमाणात मिक्सअप व्हायला पाहिजे, आता सध्या ते कुठल्याही पदावर म्हणजे राजकीय पदावर नाही आहेत. तर त्यांनी ज्या पद्धतीने हे करायला पाहिजे तसं ते करत नाहीत. त्यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षातील अनेकांच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, एवढी पिछेहाट होत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना अजूनही, या कोकण म्हटल्यावर शिवसेनेचा बालेकिल्ला आणि तो ठाकरे घराण्याचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला हळूहळू शिंदे सेनाचं सर करते आहे. याची कुठेतरी त्यांना मोजमाप करायला हवं होतं त्याचं, तसं त्या प्रमाणात ते करत नाही. त्यामुळे आज विधान परिषद निवडणुकीत लढण्यापूर्वीच उद्धव सेनेनं शरणागती पत्करली आहे असं म्हणावं लागेल. बरं, मला असं एक म्हणायचं आहे, उद्धव सेना आरोप करते घोडे बाजार असं चालतो वगैरे, हे सर्वश्रुत आहे ना. अगदी त्याच्यावर सामना पिक्चर निघाला, घोडे बाजार वगैरे राजकारणाच्या काही गलिच्छ गोष्टी आहेत त्याच्यावर सामना पिक्चर निघाला. तो ब्लॅक अँड व्हाईट काळातला पिक्चर, पण त्या घोडेबाज म्हणजे तिथपासून हे सगळं सुरू आहे. आपला कार्यकर्ता निष्ठावंत असला पाहिजे, आपला पदाधिकारी चांगला असला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत ताकद सुद्धा आपण उभी केली पाहिजे, की त्याला कळलं नाही पाहिजे की आपण जाऊन पुढे हरणारच आहोत. असं जर त्याला कळलं, एक ठीक आहे, जय पराजय चालू असतात, पण एवढा मोठा लाजिरवाणा पराभव जर होणार असेल तर जे बाळमाने यांनी म्हटलं ते काही खोटं नाही, ते सुद्धा काही खोटं नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला बळीचा बकरा बनवण्यासाठी विधान परिषद निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिली असं बाळमाने यांचं म्हणणं आहे. आणि बाळमाने आता स्वगृही परतण्याचे परत संकेत आहेत. आता पुढे भाजप तिथे ताकद वाढवतं का किंवा काय, तसं सांगायला गेलं तर भाजपकडे कोणताही चांगला असा पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ता नाही की जो लोकांमध्ये त्याचा ट्रेंड आहे, लोकांमध्ये जाऊन त्यांनी काही खूप कामं केलीत वगैरे, असं कोणी नाही. भाजपचे जे रत्नागिरीचे पदाधिकारी वगैरे आहेत ना, ते सर्व AC मध्ये बसायचं, तिथूनच काय तर गाडा हाकायचं. जे काही तिथे त्यांनी थोडंफार कुठे यश मिळवलं असेल ते मोदींच्या आणि फडणवीस यांच्या नावे, एवढंच. आणि जो काही पैसा आला त्याच्यामध्ये, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व जे आहे ते शून्य आहे. बाळमाने येऊन भाजपला काय फार फरक पडेल असं वाटत नाही, किंवा बाळमाने यांच्या आयुष्यात काय फार फरक पडेल असं वाटत नाही. पण एक काय की उद्धव सेनेमध्ये पण काय त्यांना फार फरक पडला नाही त्यांच्यावर जाऊन. त्यामुळे आपण भाजपच आपलं बरं असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली दिसते. मित्रांनो, या संपूर्णच प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? बाळमाने यांचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खरंच विनायक राऊत यांनी केला असेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेनेनं बाळमाने यांच्या पाठीत खंजीर बसण्याचा पूर्वीच्या काळात जो प्रयत्न केला, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? याविषयी नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.